वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रगटला, असा विठेवर निराकार तो. देखील लोकमतच्या भेटी लागे जीवा या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. खरं तर आज आषाढी एकादशी आहे आणि जगभरातील जे भक्त आहेत ते आपल्या विठूच्या नामात दंग झालेले आहेत. अर्थातच आजच्या दिवसाचा औचित्य साधून या सगळ्या आनंद सोहळ्यामध्ये जी अभंग सेवा आहे ती देण्यासाठी आपल्यासोबत आत्ता प्रसिद्ध गायक अशोक गायकवाड आणि त्याचबरोबर शर्मिलाताई शिंदे हे दोघंही आहेत. त्यांचा वारीचा जो ऋणानुबंध आहे तो खूप पूर्वीचा आहे. खरं तर वारी जी आहे ती आपल्या घरासमोरून गेलेली आहे, आपल्या नजरेसमोरून गेलेली आहे आणि हा सोहळा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नेमका वारीचा सोहळा काय आहे तुमच्यासाठी? वारीचा सोहळा म्हणजे हा ऊर्जा आहे, मानवी मनाला असलेली ऊर्जा आहे. संबंध संत साहित्य आपण पाहिलं, वाचलं, अनुभवलं तर मनाच्या पलीकडे काही नाही. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. आणि म्हणून वारी म्हणजे निवळ ऊर्जा, ऊर्जा आणि फक्त ऊर्जा. अर्थातच. आणि हीच ऊर्जा घेण्यासाठी दरवर्षी लाखो वारकरी जे आहेत ते चालत पंढरपूरकडे येतात आणि त्यांचा जेव्हा प्रवास इथे पूर्ण होतो तेव्हा कुठेतरी पूर्णत्वाची सगळ्यांना एक खरं तर अनुभूती येते. आणि म्हणूनच ही पूर्णत्वाची जेव्हा अनुभूती येते तेव्हा काय भाव असतात ते अभंगातून सादर करा. पालखी दोन संतांची एकत्र निघते, संत ज्ञानोबा आणि संत तुकोबा. तर त्या पालखीचं वर्णन करणारं एक गीत सादर करते. ओवी आणि अभंगानी भुई सारी भिजे, पालखीच्या संगे आज मन माझे नाचे नाचे, मन माझे नाचे, पालखीच्या संगे आज मन माझे नाचे नाचे, मन माझे नाचे. दिंडी मागे दिंडी जशी, लाटे मागे लाट, ज्ञानोबाची तुकोबाची, ज्ञानोबाची तुकोबाची उराउरी भेट. मिरवीत नेती नामा रंगल्याचे राजे, पालखीच्या संगे आज मन माझे नाचे. त्यामुळे हे अभंगाचा गोडवा आहे, अभंगाचा गोडवा आहे. आणि हा अभंगाचा गोडवा आपल्याला जे नामस्मरणात दंग झालेले आहे त्यांच्याकडनंही ऐकायला मिळतो. खरं तर हे स्वरामध्ये गात आहेत परंतु रामकृष्ण हरी या शब्दात देखील तोच गोडवा आहे. आणि हा गोडवा अनुभवण्यासाठी अर्थातच वारी अनुभवावी लागते. जसं रामकृष्ण हरी या नामातही एक ऊर्जा आहे, आनंद आहे, तसंच हे विठ्ठलाचं नाव आहे. कोणता अभंग आठवतो? अतिशय प्रसिद्ध गीत मला आठवतं आहे जे लोकांच्या जनमानसातलं आहे. आणि हे गीत म्हणजे खरोखर वारीतला अतिशय उत्कृष्ट अनुभव आहे. नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पदी लागो माझे, तुझ्या पदी लागो माझे, तन मन ध्यान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. बंधू माय बापा लागे आस दर्शनाची, दत्ता म्हणे ऐका नाथ हाक पामराची. अल्पबुद्धी माझी देवा भक्ती मीरसान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. पांडुरंगाचं नाव घेतल्यानंतरही समाधान आपल्या प्रत्येकाला लाभतं. आणि एवढा भोळा भाव असलेला असेल त्यालाही हा देव पावतो. अगदी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असं देखील एवढा साधा भाव देखील या प्रत्येक भक्तांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणूनच हे सगळे भक्तगण खरं तर पंढरपुरात भूलोकीच्या वैकुंठामध्ये दरवर्षी येतात आणि स्वर्गातही नाही अशा या सोहळ्याची अनुभूती घेत असतात. आणि म्हणूनच हा सोहळा जो आहे तो जगाच्या पाठीवर अतिशय आनंद देणारा आहे.
आणि हे आनंद देणारा या सोहळ्याचं वर्णन अभंगातून करता येईल, तो अभंग सादर. आपली पंच ज्ञानेंद्रिय ही विठ्ठलाचं नाम घेत आहेत असं एक वर्णन करणारा अभंग म्हणते. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, घेई घेई माझे वाचे. अर्थातच हे गोड नाम घेताना मात्र आपण तल्लीन होतो, नाचतो, गातो आणि याच नाचण्या गाण्याच्या ज्या आनंदाला जेव्हा उधाण येतं आणि त्यासाठी अगदी नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, म्हणजे देव देखील आपल्या या आनंद सोहळ्यामध्ये आनंदामध्ये सामील होतो. आणि म्हणूनच या सगळ्या सोहळ्याची महती आहे. जाता जाता या निमित्तानं अबीर गुलाल. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, आषाढी कार्तिकी भक्तजन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. चोखा म्हणे नाम घेता, चोखा म्हणे नाम घेता, भक्त होती दंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, सखा पांडुरंग. कुंडली गवदर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. माझ्या वडिलाचे निराशे गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. खरं तर वारीचा सोहळा दिवसेंदिवस वाढतो आहे आणि चंद्र सूर्य असे तो हा सोहळा देखील असाच आपल्याला अनुभवायला मिळो, हीच पांडुरंग चरणी प्रार्थना. पुढील सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर.